So Pradeep, think of it this way, it's like if you could go back in time and start A1, what would you do differently? Okay, so like those who are in like A1, those who are start their journey as a A1, Sheetal, we must have to focus on one thing, like what is our goal? One day we should have to be to like one day आम्हाला म्हणजे एका दिवशी जर्मनीला जायचंय हा आपला गोल पाहिजे. So that give us more strength to do study, to do like the things in a well manner. आणि सेकंड थिंग जर सांगायचं झालं तर ऍट डे वन पासून ना start making a notes. I every day last time also there was a student, I told them like this way only, start making a note as I make. की लाईक त्याच्याने काय होतं माहितीये का, इट इज व्हेरी हेल्पफुल फॉर अस. इफ आपण काही गोष्ट विसरलो, काही आपल्या लक्षात नाही राहिलं, ज्यावेळेस आपण नोट्सच्या थ्रू जातो ना, देन डेफिनेटली वी रिमेंबर दॅट थिंग. बिकॉज you know की what is there exactly in German, that is something like a grammar. It is little bit it is not something like that English. इट इज लिटिल बिट थोडासा म्हणजे हे असणार आहे, थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असणार आहे, बट विथ द प्रॅक्टिस वी कॅन मेक इट डेफिनेटली पॉसिबल. सो लाईक एव्हरी डे नोट्स. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, इफ यू वॉन्ट टू डू प्रॅक्टिस नो, स्टार्ट मेकिंग इच सेंटेन्स एव्हरी डे. मग तुमच्या आजूबाजूला काय आहे, तुमच्या फोरहँड काय आहे, तुमच्या लाईक हिंतरग्रुंड काय आहे, म्हणजे तुमच्या मागे काय आहे, तुमच्या समोर काय आहे, तुमच्या बाजूला काय आहे, तुमच्या आजूला काय आहे, तुम्ही समोर काय बघताय, दॅट एव्हरी थिंग्स ना मेक लाईक सिम्पल वन सेंटेन्स जे जर्मन मध्ये असेल. अँड आफ्टर दॅट लाईक नाही समजलं तर यूज चॅट जीपीटी, यूज गुगल, यूज व्हॉट एव्हर यू वॉन्ट लाईक फॉर द प्रॅक्टिस. त्याच्यानंतर दिस इज फॉर द A1. देन फर्दर स्टडीज डू इट लाईक दॅट ओनली. कुठेही तुम्ही ट्रॅव्हल करत असताल म्हणजे एक एक सिच्युएशन घ्यायची. समज फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक वन एक्झाम्पल की लाईक नाऊ वी आर ट्रॅव्हलिंग. मग ट्रॅव्हल मध्ये काय व्होकॅब यूज होतात, बसला काय बोलतात, तिकीट कंडक्टर जो आहे त्याला काय बोलतात, ड्रायव्हरला फारर कसं काय बोलतात, ते फारर का असते, मग ड्रायव्हिंग लायसन्सला फारेशाईन का बोलतात, बूस का बोलतात, रोडला स्ट्रासच का बोलतात, दी स्ट्रास, त्याच्यानंतर त्याचे आर्टिकल्स. लाईक दॅट इफ विथ आर्टिकल्स वी लर्न नो, वी विल डेफिनेटली लर्न इट इन द बेटर वे. दॅट आर्टिकल्स ऑल्सो वी शुड हॅव टू नो, वी शुड हॅव टू लाईक गेट टू नो. बिकॉज इन लाईक B1 B2 नो, इट इज समथिंग दॅट त्यांचं म्हणजे आर्टिकलचं ना एंडुंगन्स लागणार. जसं दी स्ट्राज आहे तर दी स्ट्राजचं आर्टिकल दी आहे, तर मग ते दी कुठेतरी लागणार असं. ते नंतर तुम्हाला समजेल, इट इज लिटिल बिट हायर लेवल. तर म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत. वन बाय आपण जसं स्टडी करणार ना, तसं तसं समजणार. बट इट इज क्वाईट गुड अँड लँग्वेज इज व्हेरी स्पार्स माखन, इन द सेन्स इट इज व्हेरी लाईक आपल्याला स्वतःला ना लँग्वेज लर्न करताना मजा येणार. पण केव्हा ज्यावेळेस तुम्ही रीड करायला घेणार, वाचायला घेणार, फोकस ठेवणार त्यावेळेस. आणि काही गोष्टी म्हणजे समज एखाद्या वेळेस आपल्याला नाही समजला, दॅट वी हॅव टू गो टू लाईक गुगल, सर्च इट, नाही लाईक मेक हॅबिट टू सर्च. त्याच्याने आपल्या कॉन्सेप्ट ना क्लिअर होतात. मी युजली म्हणजे तेच केलं आणि ह्या सगळ्या गोष्टी करूनच मी माझं B2 लेवलची एक्झाम काढली. वी हॅव टू फोकस ऑन दॅट. नो, एक्सलंट पॉइंट्स. मेनली सिम्पल बोला ना, ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन पाहिजे. असं म्हणजे फक्त शिकवलं, क्लासमध्ये काही सॉल्व्ह केलं, डन, असं नाही. म्हणजे तुम्हाला ना जर्मनपेक्षा जर्मन बनायचं. आम्ही नेहमी बोलतो, कॅन्डिडेट पण बोलतो, अरे असं का बोलतो हा माणूस. बट यू हॅव टू बी मोर जर्मन दॅन द जर्मन्स. जर काय तुम्हाला तिथे स्टँड आउट करायचं, तुम्हाला ते लाईफस्टाईल बनवायला लागेल. जसं आता जसं प्रदीपने सांगितलं, चॅट जीपीटीचं फ्री व्हर्जन पण आहे, व्हॉइस पण आहे त्याच्यावर. तुम्ही त्यांना मराठीवर बोलू शकतो, हाय तू एक जर्मन बाई आहे, तुझं नाव सुजिता आहे आणि तू आता माझ्यासोबत जर्मनीमध्ये बोलणार, जर्मन लँग्वेजमध्ये बोलणार A1 मध्ये, तर ती ना बोलत राहील तुमच्यासोबत. यू कॅन डू दीज थिंग्स. किंवा युट्यूब, जसं तरुणा आय थिंक तुम्ही व्हिडिओ पाठवतात, नर्सरी सॉंग्स किंवा कार्टून्स, दोज आर ऑल्सो व्हेरी गुड वे टू लर्न जर्मन. तर असे कोण नेटफ्लिक्स, जे आता नेटफ्लिक्स बघतच आहेत, तर ते जर्मन टायटल चेंज करून बघतात. तर असे तसे, कारण कसं आहे ना, आपलं आजूबाजूला जर्मन आहे नाही ना एक्सपोजर. इंडिया कसं, इंडिया इंग्लिश आम्ही बोलतो, पण इंग्लिश आपली पहिली भाषा पण नाही. पण इंग्लिश, कारण इंग्रजांमुळे 300 वर्ष त्यांनी राज केलं, आता सिस्टम वापरतो म्हणून इंग्लिशची भीती नाही होत आपल्याला. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता तर इंग्लिशमध्ये मेन्यू असतो, मराठीमध्ये नसतो. किंवा गोव्याला गेला तर तो मला त्याची सवय आहे, म्हणून ते जर्मनची सवय लावायला लागते आपल्याला, म्हणून आम्ही तुम्हाला ऑफलाईन पण बोलतो. येस प्रदीप, गो अहेड प्लीज.
Also, I would like to share one thing. There is a one cartoon, like on YouTube. There is a one cartoon. I'll just share link with Ankush sir. They will send it to you. It is something Papa Dance Mama Folk, something like that. It is in German, and that is very funny. That is very funny cartoon. मी बघितला प्रदीप, तुम्ही सांगितलं मला. आय सॉ इट, इट्स गुड. या इट इज व्हेरी गुड सर. आणि त्याच्या खाली ना म्हणजे असं सब टायटल्स पण लिहून येतात. आय युजली डू दॅट. मी एव्हरीडे ते वॉच करायचो अँड इट इज व्हेरी फनी. एक एक नवीन नवीन गोष्टी असतात. एक एक म्हणजे त्यांनी केलेले कांड असतात लिटरली. ते जे त्याच्यामध्ये कार्टून दाखवलेत त्यांनी एक एक गोष्ट म्हणजे ते कसे करतात ते दाखवले. आणि इट इज समथिंग लाईक ना म्हणजे रिअल वेच्या हिशोबाने आहे. म्हणजे जशी रियालिटी असते त्या हिशोबाने आहे. इफ एखादी सिच्युएशन अशी आली तर मग त्यावेळेस काय करणार. आणि तिथून तुम्हाला ना खूप वोकॅब्स पण भेटणार आणि खूप सेंटेन्स भेटणार जे की लर्न करायला ऍक्च्युली खूप वेल स्ट्रक्चर्ड आणि वेल मॅनर आहेत, जे B1 B2 च्या याच्यामध्ये मोडतात. बट ऍज लाईक A1 A2 आपण स्टार्ट करू शकतो. ओके, थँक्यू. वेलकम. नो नो ऍब्सोल्युटली. ते जर्मनला यू शुड हॅव फन विथ इट, मगच तुम्ही त्याच्यात ब्रिलियंट होणार. मी ते असं येस. कामासाठी घेतो ना, अरे यार ये तो पडना पडेगा, तो मगजमारी येतो, मग ते कधी ते तुम्ही ब्रिलियंट नाही होणार त्याच्यात. इफ यू हॅव स्टार्ट हॅव्हिंग फन विथ इट ना, मग ऑटोमॅटिकली तुम्ही त्या आउटकमवर पोहोचून जाणार. But great guys, so great start. So I'll just quickly share my screen because I've not shared it. The topic for today is actually very interesting. You might be also surprised. की हे असे क्वेश्चन्स पण ते विचारतात. इट्स नॉट ऑलवेज व्हेरी